ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्य हन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्य हन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत्। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 13व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। ततः शंखाः च भैर्यः च पणवानक गोमुखाः सहसा एव अभ्यहन्यन्त। सहा शब्द हा तुमुलः अभवत। त्याचा अर्थ होतो ततः म्हणजे त्यानंतर, शंखाः म्हणजे शंख, अनेक प्रकारचे शंख, च भैर्यः म्हणजे नगारे, च पणवानक गोमुखाः म्हणजे ढोल, सहसा एव अभ्यहन्यन्त। ढोल, झांजा, करणे ही सर्व वाद्ये एकाएकच काय होऊ लागली, वाजविली गेली, एकदमच वाजविली गेली। आणि सहा शब्द हा तो जो नाद झाला, तो जो शब्द झाला तो फार मोठा झाला। तुमुलः अभवत, अगदी कंठाळ्या बसविणारा असा मोठ्या प्रकारचा तो शब्द झाला। संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे की राजा दुर्योधन हा द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन त्यांना असं बोलला। त्यानं दोन्ही सैन्यातील सेनाप्रमुखांचं वर्णन केलं। कौरव पक्षाच्या सेनेचं वर्णन करत असताना भीष्माचार्यांचंही काय केलं, वर्णन केलं। आणि भीष्मांनी ते वर्णन ऐकल्यानंतर त्या कुरुकुळामध्ये वृद्ध असलेले, प्रतापी असलेले जे भीष्माचार्य आहेत त्यांनी दुर्योधनाला हर्ष निर्माण करण्यासाठी मोठा सिंहनाद केला आणि शंखध्वनी देखील केला। आता त्या भीष्माचार्यांनी केलेल्या सिंहनाद आणि शंखनादानंतर ततः म्हणजे त्यानंतर त्या सैन्यामध्ये एकदमच ही वाद्ये वाजू लागली। शंखाः च भैर्यः पणवानक गोमुखाः ही सर्व वाद्ये एकदम वाजवण्यात आली, त्यामुळं तो शब्द फार मोठा असा झाला। उदंड सैंघ वाजती भयानके खाखाते महाप्रळयो जेथे धाकडांसी। उदंड सैंघ वाजती, उदंड म्हणजे नाना प्रकारची भरपूर वाद्ये दीर्घकाळ अशी वाजू लागली। असंख्य रणवाद्ये दीर्घकाळ एकदमच काय झाली, वाजवण्यात आली। आणि ती वाजल्यानंतर त्यांचा तो आवाज जो होता तो इतका भयानक झाला की जेथे धाकडासी महाप्रळयो, तेथे सामान्यांची कथा सोडून द्या, जे भेकड होते त्यांची गोष्ट सोडून द्या, धाकड जे धैर्यशील लोक आहेत त्यांना सुद्धा जेथे महाप्रलय असा वाटला। आता महाप्रलयच होतोय की काय असा विचार त्यांच्या मनात आला। कोणाच्या, जे धैर्यवान होते, ज्यांना अनेक युद्धांचा अनुभव होता, त्यांना सुद्धा जणू काही महाप्रलय ओढवला की काय असं वाटू लागलं। कशामुळे?
त्या रणवाद्यांचा तो एकाएकी जो आवाज झाला त्यामुळं, कारण सैंग खूप पुष्कळची उदंड सैंग म्हणजे खूपच जी रणवाद्ये होती ती एकदमच काय होऊ लागली, वाजू लागली. आणि वाजल्यानंतर तो जो ध्वनी आहे तो इतका भयानक आहे की जणू सर्वांना खा खा करीत तो उठला. भयानके खा खाते, जणू काही खा खा करीत तो ध्वनी उठला. एवढा तो आवाज झाला. त्यामुळं धैर्यवान लोकांनाही जणू काही महाप्रलय होतोय असं वाटलं. कोणती कोणती वाद्ये वाजविली गेली? भेरी, निशाण, मांदळ, शंख, काहळ, भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे. भिरी म्हणजे नगारे, निशाण डंके, मांदळ ढोल, शंख काहळ म्हणजे मोठमोठ्या झांजा, भोंगळ म्हणजे करणे. जुन्या पद्धतीचे जे भोंगे आहेत की नाही, अगदी तशा पद्धतीचे मोठे भोंगे करणे. आणि त्याच्यामधून केलेला आवाज अनेक पटीनं काय होईल, मोठा होईल. अशा रीतीनं ती रणवाद्ये होती. शंख, भिरी, निशान, मांदळ, शंख, काहळ, भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे. आणि ते महायोद्धे जे आहेत, सुभट जे आहेत, त्यांनी केलेला भयासुर रणकोल्हाळ, भयानक किंवा भयंकर रणगर्जना. म्हणजे या वाद्यांचा तर आवाज झालाच, ही वाद्ये तर वाजविली गेलीच. त्या रणांगणामध्ये देखील त्या शूर सैनिकांना स्फुरण चढावं म्हणून काही वाद्ये वाजविली जात असतात. प्रत्येक ठिकाणची वाद्ये ही काय आहेत, वेगवेगळी आहेत. त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्याकरिता ती वाद्ये काय केली जातात, वाजविली जातात. मंगल प्रसंग असेल तर सनई वगैरे, सनई चौघडा वाजविला जातो. तो आवाज ऐकता क्षणीच आपल्याला लक्षात येतं इथे काहीतरी मंगल कार्य संपन्न होत आहे म्हणून. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी काय असतात, वाद्ये असतात. आता तो आषाढ महिना पाहिला की नाही आपण, त्या आषाढ महिन्यामध्ये त्या देवी देवतांच्या, निरनिराळ्या देवी देवतांच्या यात्रा असतात. तो आवाज कानावर पडला की आपल्याला लक्षात येतं की इथं आता काहीतरी यात्रा आहे म्हणून, यात्रा किंवा जत्रा काय म्हणायचं म्हणा. लक्षात आलं का? तिथं सुद्धा तो असा आवाज केला जातो की चांगला स्वस्थ चित्ताचा माणूस सुद्धा डोलू लागतो. लक्षात आलं का? आता अंगातच येते की काय असं वाटू लागतं, कारण ते वाद्यच त्या प्रकारचे वाजविले जात असतात. तसं वातावरण काय होत असतं, अनुकूल पोषक असं वातावरण निर्माण केलं जात असतं. तसंच युद्धप्रसंगी सुद्धा त्या योद्ध्यांना स्फुरण चढावं, बळ प्राप्त व्हावं, आवेश त्यांच्यामध्ये यावा यासाठी ती रणवाद्ये वाजविली जातात. ही भेरी म्हणजे नगारे, डंके, ढोल, शंख, मोठमोठ्या झांजा, ते भोंगळ, करणे, हे सर्व वाजविले जातात. आणि ते वाजविले गेले. आणि एवढंच नाही तर सुभट म्हणजे महायोद्धे जे आहेत त्यांच्या भयासुर रणकोल्हाळ, भयंकर रणगर्जना त्यामध्ये काय झाल्या, मिळाल्या. म्हणजे त्या रणवाद्यांचा आवाज आणि त्यात पुन्हा हे जे महायोद्धे होते ते एकमेकाला, प्रतिस्पर्ध्याला मोठ्या आवेशानं काय करत होते, आव्हान देत होते. आपल्या तोंडानं मोठमोठा काय करत होते, आवाज काढत होते. जसं आपण पाहिलं की नाही, भीष्माचार्यांनी देखील त्या दुर्योधनाला हर्ष उत्पन्न व्हावा म्हणून अगोदर काय केला, सिंहनाद केला आणि नंतर मग त्याने शंख वाजविला. त्याप्रमाणे हे योद्धे देखील प्रतिमल्ल, जो प्रतिस्पर्धी आहे, दुसरा जो ज्याच्याशी युद्ध करायचंय तो शत्रू सैनिक आहे, त्याला पाहून आपल्या मुखानं काय करत होते, मोठमोठ्यानं आवाज करत होते. आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे. आवेशे भुजात रहाटीती, विसणैले हाका देती, जेथ महामद भद्र जाती आवरतीना. आवेशे भुजात रहाटीती. ते जे योद्धे होते ते काय करायचे, आवेशानं, संतापानं, मोठ्या वीरश्रीनं, जोशानं
भुजात राहटी ती दंड थोपटू लागली. त्या कुस्ती खेळामध्ये नाही का तो मल्ल त्या प्रतिमल्लाला पाहून काय करत असतो, दंड थोपटत असतो, त्याला आव्हान देत असतो. अगदी त्याप्रमाणेच हे जे योद्धे आहेत ते वीरश्रीच्या आवेशानं काय करू लागले, दंड ठोकू लागले. आवेशे भुजा त्राहाटीती, विसरणाईले हाका देती, आणि चवताळून काय करत होते, युद्धात त्या प्रतिस्पर्ध्याला हाका मारू लागले, ये म्हणून. लक्षात आलं का? आता युद्धच आरंभ व्हायचा म्हटल्यानंतर तिथं काय असं सन्मानानं आणि मोठ्या साचा आणि मवाळ असं थोडंच बोलले जाणार आहे. लक्षात आलं? विसरणाईले हाका देती, त्वेषानं चवताळून युद्धाकरता हाका मारू लागले. जेथ महामद भद्र जाती आवरती ना. आणि मग असा जो आवाज झाला, एकमेकांना आव्हान प्रति आव्हान करू लागले, एकमेकांना पाहून दंड ठोकू लागले, त्वेषानं युद्धाकरता हाका मारू लागले. असा जो विचित्र महानाद जो झाला, त्यावेळेस महामद, मदोन्मत्त भद्रजाती म्हणजे हत्ती, ते सुद्धा आवरती ना, ते सुद्धा काय झाले, आवरेनासे झाले. आता जिथं माणसंच एकमेकाला चवताळून काय करत होती, आव्हानं देत होती, दंड ठोकत होती, त्यावेळेस त्या सैन्यामध्ये उभे असलेले हत्ती सुद्धा काय झाले, एकदम सैरभैर झाले. आवरती ना, त्यांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते काय आवरेनाशे झालेले आहेत. आवेशे भुजात राहटीती, विसरणाईले हाका देती, जिथ महामद भद्र जाती आवरती ना. आता हे असं जे घडत होतं, महाप्रळय जेथे धाकडांशी धडधाकट जे होते, धैर्यशील होते, त्यांना सुद्धा महाप्रळय होतोय की काय असं वाटू लागलं. तिथं जे भित्रे लोक होते त्यांची काय कथा मग, तेथ भेडांची कवण मातू, काचया केर फिटतू, जेणे दचकला कृतांतू अंगणे घे. तेथ भेडांची कवण मातू, भेड म्हणजे भित्रा मनुष्य, कवण मातू त्याची काय कथा, जेथे जे धडधाकट होते, धैर्यवान होते, अनेक युद्धांचा ज्यांना अनुभव होता, त्यांना सुद्धा महाप्रळय होतोय की काय असा भास होऊ लागला. त्या ठिकाणी भित्र्यांची काय कथा, तिथ बेडांची कवण मातू, काचया केर फिटतू, जे कच्चे होते म्हणजे अर्धे कच्चे जे होते, केर फिटतू, केरासारखी कुठल्या कुठे दूर फेकल्या गेली. जी भित्र्यांची तेथे काय कथा आहे, कच्ची जी अशक्त अशी माणसं होती, अर्धे कच्चे जे होते ती केरासारखीच उडाली. काचया केर फिटतू, जेणे दचकला कृतांतो अंगणे घे. आणि त्या ठिकाणी जो महानाद झाला, या सगळ्या रणवाद्यांचा एकत्रित आवाज, पुन्हा त्यामध्ये या योद्ध्यांनी परस्परांना केलेले आव्हानं त्यांचा आवाज, पुन्हा ते मदोन्मत्त जे हत्ती आहेत त्यांचा देखील आवाज, हा आवाज एवढा मोठा असा झाला की जेणे दचकला कृतांतो अंगणे घे, जेणे कृतांतो दचकला, त्या महानादाने यम देखील दचकला, यमाला देखील धडकी भरली. अंगणे घे, आणि तो भीतीनं शरीर धारण करेना, अंगणे घे, अंगच धरेना. लक्षात आलं का? कोण? यम. कशामुळं? त्या आवाजामुळं. जेणे दचकला कृतांतू अंगणे घे. आता जेथे ती यमदेव मृत्यूदेवता यम तोच अंग धरेना, तर मग तेथे सामान्यांची काय कथा आहे. अजून तर युद्ध आरंभ व्हायचं आहे. युद्धाच्या आरंभाचीच ही स्थिती ज्ञानोबराय वर्णन करतात. जेणे दचकला कृतांतो अंगणे घे. भित्र्यांची काय कथा म्हटले, जे अर्धे कच्चे होते ते केरासारखेच काय झाले, उडाले. आणि त्या महानादानं दचकलेला तो यम, तो भीतीनं शरीरच धारण करेना. एका उभयाची प्राण गेली, चांगांचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवताती. एका म्हणजे काहीचे, कित्येकांचे, उभयाची प्राण गेले, उभ्या उभ्याच प्राण गेले. अजून
युद्धही आरंभ झालेला नाही, कोणी शस्त्रास्त्राचा देखील प्रयोग केलेला नाही, पण ती अवस्था त्या ठिकाणी पाहूनच काहींचे काय झाले, प्राण गेले. उभ्या उभ्याच एका वयाची प्राण गेले. चांगाचे दात बैसले, जे चांगले होते म्हणजे मी म्हणणारे जे होते त्यांचे काय झाले, दात खिळी बसली म्हणले. चांगाचे दात बैसले, कित्येकांचे उभ्या उभ्याच प्राण गेले. जे चांगले म्हणवणारे होते, मी म्हणणारे होते, त्यांची काय, जे बळकट होते, मोठमोठे होते, त्यांची दात खिळीच बसली. बिरुदाचे दादुले हिवताती, आणि रणशूर, रणधीर, महाधुरंधर अशा ज्या पदव्या ज्यांना प्राप्त होत्या, बिरुदावली जे मिरवत होते, ते ब्रिद मिरवणारे वीर लोक देखील हिवताती काय होऊ लागले, थरथर कापू लागले. त्यांना देखील थंडी ताप झाला. ज्ञानोबरांची भाषा आहे, ते म्हणतात बिरुदाचे दादुले हिवताती, जे बिरुदावली मिरवत होते. अनेक प्रकारची युद्ध जिंकलेली असल्यामुळं त्या युद्धातील कौशल्यामुळं त्यांना जी पदकं प्राप्त झाली होती, पदव्या प्राप्त झालेल्या होत्या, असे जे पदवीधर होते युद्धातले, ते सुद्धा काय झाले म्हटले, हिवताती. त्यांना त्यांचं शरीर थंड पडलं, थंडी वाजून आली त्यांना म्हटले. ऐसा अद्भुत तुरबंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू ओढवला आजी. ऐसा अद्भुत तुरबंबाळू, असा त्या वाद्यांचा जो चमत्कारिक मोठा नाद ऐकोनी, ऐसा अद्भुत तुरबंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, ब्रह्मदेव व्याकुळ झाले, ब्रह्मदेव चिंतेत पडले. आणि देव म्हणती आजी प्रळय काळू ओढवला, आणि इंद्रादिक जे देव होते ते म्हणू लागले, आज प्रळय काळच येऊन ठेपलेला आहे की काय, आज जणू प्रळय काळच ओढवला आहे. ऐसा अद्भुत तुरबंबाळू, असा या रणवाद्यांचा आवाज ऐकून, तो मोठा नाद ऐकून ब्रह्मा व्याकुळू, ब्रह्मदेव चिंतेत पडले, ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाले. जिथे ब्रह्मदेवच व्याकुळ झाले, तिथे जे सामान्य देवी देवता होते ते देव म्हणायला लागले एकमेकांना, आज प्रळय काळ येऊन ठेपलेला आहे, नक्की आज सृष्टीचा संहार होतो आहे. त्यांनी पाहिलं असेल अजून प्रळय काळाला अवकाश आहे, पण आज ही परिस्थिती येऊन ठेपली, आजच प्रळय काळ होतोय की काय, असं ते एकमेकांमध्ये म्हणू लागले. ऐसा अद्भुत तुरबंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू ओढवला आजी. हे असं जेथे घडत होतं, म्हणजे भूमीवर आणि स्वर्गादी लोकांतरामध्ये असं ज्यावेळेस घडत होतं, भूमीवर म्हणजे त्या रणभूमीवर काय घडत होतं, हे सगळे मोठमोठे बिरुद मिरवणारे सुद्धा त्यांना थंडी भरली म्हटले. काहींचे उभ्या उभ्याच प्राण गेले. जे चांगले म्हणवणारे होते त्यांची दात खीळ बसली. ते भित्र्यांची काय कथा, अर्धे कच्चे होते ते तर वाऱ्यानं केरासारखे जो वृत्तांत आहे, यम आहे, तो देखील दचकला, अंगद धरेना. हे जसं भूमीवर आणि लोकांतरामध्ये हे घडत होतं. या युद्धाला उभे ठाकलेले हे जे सैनिक आहेत यांनी जी रणवाद्ये वाजविली आणि मोठा जो घोष केला, त्या आवाजाचा हा जो परिणाम झाला तेवढ्यात ततः श्वेतैर हयैर युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. ततः श्वेतैर हयैर युक्ते, ततः श्वेतैहि हयैहि युक्ते महती स्यंदने स्थितौ माधवः च एव पांडवः दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. याचा अर्थ असा होतो, ततः म्हणजे तेव्हा, त्यानंतर, हे सगळं जे घडत होतं त्यानंतर लगेच काय झालं, श्वेतैहि हयैहि युक्ते
म्हणजे पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या, महती म्हणजे मोठ्या, स्यंदने म्हणजे रथामध्ये, पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या किंवा पांढरे घोडे जोडलेल्या मोठ्या रथामध्ये बसलेले, स्थितौ, स्यंदने स्थितौ म्हणजे रथामध्ये बसलेले, महती स्यंदने स्थितौ मोठ्या अशा रथामध्ये बसलेले कोण? माधवाहाच एव पांडवाहा म्हणजे श्रीकृष्ण तसेच अर्जुन यांनी काय केलं? दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः दिव्य असे शंख वाजविले. आता इथं भगवंत आणि अर्जुन ज्या रथामध्ये बसलेले आहेत त्या रथाचं सुद्धा वर्णन करायला काय केलंय? आरंभ केला. अगोदर काही रथाचं वर्णन आलंय का? नाही, फक्त त्या योद्ध्यांची काय आले? नावं आली, त्या विस्तारानं वर्णन केलं. आता मात्र अर्जुनाविषयी बोलायचे, भगवंताविषयी सांगायचे. संजय सांगतोय ना कोणाला? धृतराष्ट्राला. तर आता तो त्या देवाच्या त्या रथाचं देखील काय करतोय? अर्जुनाच्या रथाचं देखील काय करतोय? वर्णन करतोय. महती मोठ्या अशा रथामध्ये, मोठ्या रथात बसलेले कोण? माधवाहाच एव पांडवाहा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी काय केले? आपापले दिव्य शंख वाजविले. त्या रथाचं वर्णन, तो मोठा रथ एवढंच नाही तर पांढरे घोडे जोडलेला मोठा रथ. आता त्या घोड्यांचं सुद्धा सांगतोय. घोडे जोडलेले असतात ना रथाला, आणि त्या बाकीच्यांचे काय घोडे नव्हते का जोडलेले? पण ते पांढरे घोडे जोडलेला मोठा असा रथ, त्यामध्ये बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी शंख वाजविले. केवळ शंख नाही, दिव्यौ शंखौ दिव्य असे शंख वाजविले. त्या शंखाला सुद्धा विशेषण दिलं. कसे शंख? दिव्य असे शंख वाजविले. यातून काय सांगायचंय त्या संजयाला? धृतराष्ट्राला तो सूचित करू पाहतोय की हे युद्ध करायला नको होतं, तुमच्यामुळंच हा प्रसंग काय झालेला आहे? ओढवलेला आहे. तुम्ही मोहापोटी आपल्या कुळाचा काय करून घ्याल? नाश करून घ्याल. ज्यांच्याशी ते युद्ध करायचंय त्या पांडवांच्या बरोबरीनं कोण आहेत? भगवंत आहेत. त्यांचा रथ पहा मोठा आहे. आता यांचे मोठेच होते की, लक्षात आलं का? पुन्हा घोडे जोडलेला आहे, पांढरे घोडे जोडलेला आहे. म्हणजे यातून तिथं तर तो ठळक बोललाय शेवटी, पण आता सुद्धा तो तेच सूचित करू पाहतो ही सगळी वर्णन करू. नाहीतर मग त्यानं भीष्मांच्या रथाचं केलंय का वर्णन? द्रोणाचार्यांच्या रथाचं, त्यांच्या पक्षातील रथाचं, त्यांच्या शंखाचं, असा शंख होता तसा शंख होता. आता इथं तर त्या शंखाची नावं घेऊन सुद्धा सांगणार आहे पुढं. आधी म्हणतो दिव्य शंख प्रदध्मतुः दिव्य असे शंख त्यांनी काय केले? वाजवले. कोणते कोणते वाजवले? पांचजन्यम ऋषिकेश पुढं सांगितलं. त्या ऋषिकेशानं श्रीकृष्णानं पांचजन्य नावाचा, अर्जुनानं देवदत्त नावाचा. त्यातून त्याला हे सांगायचंय की ज्या पांडवांशी हे युद्ध आपण आरंभलेलं आहे ते काय आहेत? अजय आहेत. त्यांना जिंकणं काही सोपं नाही आहे हे तो सूचित करतोय. कारण बोलतोय कोण? संजय बोलतोय. कुणाला सांगतोय? धृतराष्ट्राला सांगतोय. अगदी त्या रथाचं वर्णन, त्याला जोडलेल्या घोड्यांचं वर्णन, ते वाजवत असलेल्या शंखाचं देखील काय करतोय? वर्णन करतो आहे. तत श्वेतैर हयैर्युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. आता संजयानंच वर्णन केलेलं असल्यामुळं त्या रथाचं, त्या शंखाचं, आता ज्ञानोबा आहे काय माघार घेतील काय? लक्षात, त्यांच्या तर आवडीचा विषय आहे. ऐशी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळातू वर्तले काही. ऐशी स्वर्गी मातू, ऐशी म्हणजे कैशी? वरची उभी. ज्ञानोबरायांनी असं सांगितलेलं आहे की श्लोकाला घेऊन जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी
अर्थ लागेल. आणि श्लोक न वाचता जरी वाचली, नाना गुंफिली का मोकळी, ती गुंफलेली असो की मोकळी असो, ती मोगऱ्याची फुलं सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. त्यांची ती फुलं मोकळी असो की त्या सुई दोऱ्यानं गुंफून त्याचा हार केलेला असो, त्या सुगंधामध्ये काहीच फरक पडत नाही. त्याप्रमाणे श्लोक घेऊन त्याचा अर्थ बघून जरी पुढे आपण चिंतन केलं तरी अर्थ लागणार आहे. आणि श्लोक सोडून जरी चिंतन केलं तरी अर्थात काही बदल होणार नाही. वरची ओळी वाचा. ऐसा अद्भुत तुर बंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू ओढवला जी. असा वाद्यांचा चमत्कारिक मोठा नाद ऐकून ब्रह्मदेव देखील चिंतेत पडले, व्याकुळ झाले. आणि इंद्रादिक देव तर म्हणू लागले, आज प्रळय काळ येऊनच ठेपलाय की काय. ऐशी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू, तो पांडव दळा तू वर्तले काही. तो रणकोल कल्लो कोल्हाळ पाहून स्वर्गात अशी स्थिती झाली. तो पांडव दळा तू वर्तले काही. स्वर्गात लोकांतरात दिव्य लोकांमध्ये ही अशी स्थिती, देवलोकामध्ये ही अशी स्थिती झाली की देव म्हणू लागले, आज प्रळय काळ होतोय की काय. तो ब्रह्मदेव देखील काय झाला, व्याकुळ झाला. अशी स्वर्गात घटना घडत होती. देखोनी तो आकांतू, तव पांडव दळा आतू वर्तले काही. तो आकांत पाहून स्वर्गामध्ये प्रळय काळाची जी गोष्ट सुरू झाली, इतक्यात त्या पांडव सैन्यामध्ये काय घडलं ते ऐका. तव पांडव दळा आतू वर्तले काही. आता हे सगळं घडत होतं त्यावेळेस त्या पांडव सैन्यात काय घडलं ते ऐका म्हटले. हो का निजसार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाचे जावळीचे कातले चारी. हो का निजसार विजयाचे, हो काय जणू काय विजयाचे निजसार, यशाचं सार सर्वस्वच, विजयाचं जणू स्वाभाविक बळच, की ते भांडार महातेजाचे, ते महातेजाचे भांडार, तो जो महातेजाचा खजिना जमादार खाना म्हणा त्याला. कशाचं वर्णन चाललंय, त्या रथाचं वर्णन चाललंय. कसा रथ, हो का निजसार विजयाचे, विजयाचं निजसार म्हणजे हा रथ असेल तर विजय नक्कीच, असा जणू काही तो रथ. की ते भांडार महातेजाचे, महातेजाचा जणू तो भांडार घरच. कोण, रथ, रथाचं वर्णन चाललंय. जेत गरुडाचे जावळीचे कांतले चारी. आणि अशा त्या रथाला, कशा रथाला, विजयाचं निजसार असलेल्या, महातेजाचं जणू भांडार असलेल्या अशा त्या रथाला गरुडाचे जावळीचे म्हणजे वेगाच्या बाबतीत गरुडाची बरोबरी करू शकतील असे चारी कांतले, चार घोडे त्याला जुंपले आहेत. रथाचंच वर्णन. निजसार विजयाचे, विजयाचं जणू हा रथ काय आहे, निजसारच आहे. विजयश्रीचं जणू हे माहेर घरच आहे. त्या अग्निदेवतेनं अर्जुनाला त्या इंद्राचं खांडवन जाळण्याच्या प्रसंगी गांडीव धनुष्य, एक अक्षय्य भाता म्हणजे ज्या भात्यातील बाण कधीही कमी होणार नाहीतच असा भाता, आणि एक दिव्य विजय रथ दिलेला होता. तो हा रथ आहे. म्हणून त्याला म्हणतात विजयाचं हे काय आहे, निजसारच आहे. आणि असा तो अजिंक्य रथ, तो रथ घेऊनच हे कृष्णार्जुन युद्धभूमीवरती आलेले आहेत. हो का निजसार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, महातेजाचं जणू ते काय आहे, भांडार आहे. आता रथच कोणाचा आहे, अग्निदेवतेचा आहे. महातेजानं दिलेला तो काय आहे, रथ आहे. तो रथ सुद्धा महातेजाचं काय आहे, भांडार आहे. आणि अशा त्या रथाला जे घोडे जुंपलेले आहेत ते कसे आहेत, गरुडाचे जावळीचे. जावळी शब्दाचा अर्थ जोडी, सारखे. गरुडाचे जावळीचे याचा अर्थ गरुडाच्या बरोबरीचे. कशाच्या बाबतीत, वेगाच्या बाबतीत. वेगाच्या बाबतीमध्ये गरुडाची बरोबरी करू शकतील असे चारही कातले, कातले म्हणजे जुंपले, चार घोडे त्या रथाला जुंपलेले आहेत. मग कसा दिसू लागला तो रथ, वेगाच्या बाबतीमध्ये गरुडाची बरोबरी करू शकतील असे चार घोडे त्याला जुंपलेले आहेत. तो विजयाचा जणू निजसार असलेला तो रथ आहे आणि महातेजाचा जणू भांडार आहे. तो रथ कसा दिसतो आहे,
की पाखाचा मेरू जैसा रहवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी की पाखाचा मेरू जैसा किंवा जसा पाखाचा म्हणजे पंख असलेला मेरू पर्वत आणि कसा पंख असलेला असा तो रथ दिसू लागला. मेरू पर्वता समान दिसू लागला. आणि कशा मेरू पर्वताप्रमाणे ज्याला जणू काही पंख आहेत. की पाखाचा मेरू जैसा रहवरू मिरवतसे तैसा तो रथ त्याप्रमाणे मिरवतसे शोभत होता. जणू काही त्या मेरू पर्वताला पंखच असावेत अशा रीतीनं तो रथ शोभत होता. तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी तेजे दिशा कोंदाटलिया ज्याच्या तेजानं या दाही दिशा भरून गेलेल्या होत्या असा तो काय आहे रथ आहे. जणू काही मेरू पर्वताप्रमाणे तो भासतो आहे. आणि कशा मेरू पर्वताप्रमाणे पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे तो रथ दिसतो आहे. तसा तो शोभतो आहे. आणि त्याच्या त्या तेजानं त्या रथाच्या तेजानं दिशा कोंदाटल्या या दाही दिशा काय झालेल्या आहेत भरून गेलेल्या आहेत. बरं असा तो रथ आहे. बरं तो चालवायला तो माणूस तसा पाहिजे की नाही. मोठी गाडी आणली ड्रायव्हर तर उत्तम पाहिजे की नाही. म्हटलं तुम्ही कोणती गाडी आणली सगळ्यात भारी गाडी कोणती आहे आता आपल्याला काही कल्पना नाही त्याची. काकाला माहिती आहे का फॉर्च्युनर. आणि त्याच्यावर ड्रायव्हर बसवला कोणता ट्रॅक्टर चालवणारा चालेल का ते. तोही ड्रायव्हर तसाच पाहिजे की नाही. आता रथाचं वर्णन सांगितलं तुम्ही पण मग तो चालवणारा त्या योग्यता आहे म्हटले. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण ज्या रथावर घोडे हाकणारा कोण आहे वैकुंठीचा राणा वैकुंठ राज श्रीकृष्ण स्वतः आहेत. आपण स्वतः आहेत. त्यांनी काही माणूस पाठवलेला नाही की जा हा आमच्याकडचा चांगला माणूस आहे चांगला रथ चालवेल घेऊन जा. नाही आपण स्वतः आलेले आहेत. कोण वैकुंठीचा राणा. कशासाठी अश्ववाहकू त्या घोड्यांना हाकण्याकरिता ते घोडे चालवण्याकरिता. तिथं सारथी म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. ते कोण आहेत ते म्हटले का ते द्वारकेचा राणा जाण या भूतलावर असलेली द्वारका आणि तिचा राजा तो रथ हाकण्याकरिता आलेला आहे. किंवा हे समजत होते कोण हे दुर्योधनादी कौरव त्या श्रीकृष्णाला एक सामान्य गोवळ्याचा पोरगा असं समजत होते. तसं वर्णन केलंय का नाही. कोण आहेत ते वैकुंठीचा राणा वैकुंठाचा राजा भगवंत ते स्वतः रथ चालवायला आलेले आहेत. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण असा तो जो रथ आहे त्या रथाचे गुण काय वर्णू. त्या रथाचे गुण मी काय वर्णन करावे की जो रथ कसा आहे विजयाचं निजसार आहे महातेजाचं भांडार आहे. ज्या रथाला जे घोडे जुंपलेले आहेत ते गरुडाची बरोबरी करणारे वेगाच्या बाबतीत गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे जुंपलेले आहेत. तो रथ जणू काही पंख असलेला मेरू पर्वत दिसतो आहे त्याप्रमाणे शोभतो आहे. आणि ज्याच्या तेजानं यादाही दिशा भरून गेलेल्या आहेत. आणि जो रथ चालवणारा स्वतः वैकुंठीचा राजा आहे. त्या रथाचे गुण मी काय वर्णन करू. वर्णन केल्यानंतर म्हणतात बरं का लक्षात आलं का संतांची ती पद्धतीच आहे. सगळं सांगतात आणि मग म्हणतात काय सांगू. काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. मग तेवढंच बोलायला पाहिजे होतं तेवढं चरण. काय वाणू आता आणि पुढं अभंग कसा आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. मग नका सांगू. पुढं सांगितलंय की नाही. म्हणजे वर्णन करतात आणि करून काय म्हणतात मी काय वर्णन करा. आता एवढं वर्णन केलं या रथाचं आणि मग काय म्हणतात त्या रथाचे गुण काय वर्णू. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण त्या रथाचे गुण काय वर्णू. आता त्या अर्जुनाची भक्ती किंवा भगवंतावर असलेलं प्रेमच तेवढं आहे की स्वतः भगवंताला त्याचा रथ चालवावा लागलेला आहे. लक्षात आलं का.
रथ चालवला एवढंच नाही, त्या अर्जुनाची जी घोडी आहे, घोडे त्या रथाला असलेले, ते सुद्धा अनंतानं त्या भगवंतानं धुतलेले आहेत. एवढं त्याच्यावर काय आहे, प्रेम आहे. का आहे, त्याचं देवावर तेवढं प्रेम आहे म्हणून. तेच सांगतात पुढे, तो रथ जो आहे, त्या रथाचे गुण काय वर्णू. रथ चालवणारा तर स्वतः वैकुंठीचा राजा भगवान श्रीकृष्ण आहे, पण त्या रथावर जो ध्वज आहे, त्या ध्वजस्तंभावर प्रत्यक्ष मूर्तिमंत शंकर भगवंत त्या मारुतीरायाच्या रूपानं येऊन बसलेले आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. ध्वजस्तंभावरी वानरू, त्या रथावर लावलेली जी निशाणी आहे, जी पताका आहे, त्या खांबावर कोण आहेत, मारुती आहेत. आणि ते कोण आहेत, साक्षात शंकरच आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, प्रत्यक्ष शंकर स्वरूप असलेले मारुतीराय त्या ध्वज लावण्याच्या स्तंभावरती आहेत. आणि सारथी शारंगधरू अर्जुनेसी, आणि अर्जुनेसी अर्जुनासह बसलेले श्रीकृष्ण ज्या रथाचे कोण आहेत, सारथी आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू. आता त्या ध्वजा लावण्याचा जो स्तंभ, त्यावरती प्रत्यक्ष मारुतीराय येऊन बसलेले आहेत, की जे मारुतीराय प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहेत. तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमारा. रुद्र म्हणजे भगवान शंकर. आता त्याचं कारण घडलं, एक कथा आहे की त्या अर्जुनाच्या रथावर मारुतीराय प्रत्यक्ष कशासाठी किंवा का विराजमान झालेले आहेत. एक लांबलचक त्याची काय आहे कथा आहे. कथा भाग बहुतेक टाळण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये फार काय होतो, वेळ त्यामध्ये निघून जातो, पण कधी कधी प्रसंग प्राप्त सांगावं लागतं. ध्वजस्तंभावरी वानरू, ती गोष्ट अशी आहे की धर्मराज आणि द्रौपदी एकांतामध्ये असताना एका ब्राह्मणाच्या चोरलेल्या गायी त्याला परत मिळवून देण्याकरिता धनुष्यबाण घ्यावा म्हणून त्या ठिकाणी असलेले शस्त्र, ते धनुष्यबाण घेण्याकरिता अर्जुन त्यांच्या एकांतामध्ये गेला होता, कुणाच्या, द्रौपदीच्या आणि धर्मराजाच्या. आता तो धनुष्यबाण घेऊन आला, त्या चोराचं पारिपत्य केलं, त्या ब्राह्मणाला त्याच्या गायी काय केल्या, परत मिळवून दिल्या. पण जो नियम केलेला होता तो नियम भंग झाला की एकांतात असताना दुसऱ्यानं कोणी जायचं नाही. तो नियम भंग केल्यामुळं जो काही करार ठरलेला होता की अर्जुनानं काय करायचं, 12 वर्ष तीर्थयात्रा करायची, म्हणजे जो कोणी नियम भंग करेल त्या नियम भंगाचा जो करार होता त्यानुसार त्या अर्जुनाला 12 वर्ष तीर्थयात्रा करण्याकरिता तो निघाला. त्याने अनेक प्रकारची क्षेत्र पाहिली, शिवक्षेत्र पाहिली, विष्णू क्षेत्र पाहिले. दक्षिण समुद्रावरील त्या रामेश्वराच्या देवालयाजवळ तो आलेला आहे. त्या ठिकाणी रामभक्त हनुमंतराय त्याला भेटलेले आहे. आता अर्जुन त्या मारुतीरायाला म्हणाले की बोलताना, चर्चा करत असताना सहजच, मारुतीराय, रामानं लंकेत जात असताना जो सेतू बांधला त्याच्याऐवजी तो बाणांचा सेतू का बांधला नाही, कशाचा बांधला, मोठमोठी दगडं आणून त्याच्यामध्ये टाकली आणि त्या शिळांचा मोठा सेतू बांधला, त्याऐवजी बाणांचा सेतू का बांधला नाही. कारण आता हा धनुर्धर असल्यामुळे याच्या मनामध्ये, ध्यानामध्ये सतत काय, बाण, धनुष्य आणि बाण. त्याला आश्चर्य वाटलं की एवढे रामप्रभू, त्यांच्याकडे एवढं सैन्य, आणि रामप्रभूच्या बाणाच्या बाबतीमध्ये काय म्हणत असतात, रामबाण, रामबाण उपाय. लक्षात, कोणत्याही गोष्टी खात्रीशीर जर त्याच्यावर काही असेल उपाय तर काय म्हणतात त्याला, रामबाण. मग एवढे प्रभू रामचंद्र ते धनुष्य आणि बाणा याच्यामध्ये निष्णात होते, मग त्यांनी बाणांचा सेतू का बांधला नाही. त्यावेळेस मारुतीराय हसून म्हणाले होते की अर्जुना, बाणाचा सेतू करणं रामाला काही अशक्य नव्हतं, पण त्याच्यावरून काय 1-2 माणसं जायचे होते, 18 पद्म वानर तिकडं घेऊन जायचे होते, तो टिकला नसता म्हणे. लक्षात आलं का, बाणांचा सेतू काय करणं अवघड नव्हतं, पण तो हे 18 पद्म वानर तिकडं घेऊन जात असताना टिकला नसता. म्हणून रामप्रभूनं काय केलं, दगडांचा सेतू त्या सैन्याकडून काय केला, उभारला.
आता जर बाणांचा सेतू असता तर ते एवढे 18 पद्म वानरं तिकडं न्यायची होती, ती जाऊ द्या, पण मला जायचं होतं. लक्षात आलं का? माझ्या एकट्याच्याच भारानं काय झालं असतं म्हटले, मोडला असता. त्यावर अर्जुन मारुतीरायांना म्हणतो की मारुतीराय, आपल्या बोलण्यामध्ये मला काही अर्थ दिसत नाही, तथ्य दिसत नाही. मी तुम्हाला आता बाणांचा सेतू करून दाखवतो. जर तुम्ही तो मोडून टाकाल तर मी तुमचं भाषण खरं मानीन. तुम्ही काय म्हणता, बाणांचा सेतू माझ्या एकट्याच्याच ज्यानं काय झाला असता, तुटला असता. तुमचं बोलणं काही मला खरं वाटत नाही. मी आत्ता बाणांचा सेतू उभा करतो, त्याला तुम्ही काय करा, मोडून दाखवा. आता मारुतीराय म्हणाले की अर्जुना, यात अशक्य काहीच नाही आहे, पण काहीतरी काय केली पाहिजे, शर्त केली पाहिजे. जर माझ्याकडून सेतू तू बनवलेला मोडला गेला नाही तर मी तुझ्या रथाच्या ध्वजस्तंभावरती राहीन आणि युद्धसमयी काय करीन, भुभुकार करीन, आणि त्या भुभुकारानेच अनेक शत्रू सैन्य काय होतील, मृत्युमुखी पडतील. आता मी मृत्यू स्वीकारला असता, पण मी काय आहे, चिरंजीव आहे, म्हणून मी काय नियम काय लावतो की मी तुझ्या ध्वजस्तंभावर राहून काय करील, भुभुकार करेल. तेव्हा अर्जुन म्हणाला की मारुतीराय, जर तुम्ही माझा सेतू मोडून टाकला तर मी काय करील, अग्निकाष्ट भक्षण करील. दोघांच्या प्रतिज्ञा झाल्या. अर्जुनानं बाणांचा सेतू तयार केला. बसा, रामकृष्ण. त्याबरोबर मारुतीरायाने त्या सेतूवर उडी मारून काय केला, तो सेतूच मोडून टाकला. नंतर प्रतिज्ञेप्रमाणे ठरल्याप्रमाणे अर्जुनानं काष्ठांची चिता तयार केली आणि अग्नीला वंदन करून तो त्यात उडी टाकणार. एवढ्यात तेथे भगवान श्रीकृष्ण विप्र रूपानं, ब्राह्मण रूपानं काय झाले, प्रकट झाले आणि अर्जुनाचा हात धरला आणि म्हणाले, हे वीर पुरुषा, असा अग्निप्रवेश का करतो आहेस? तेव्हा अर्जुनानं त्या ब्राह्मणाला, म्हणजे ब्राह्मण वेशधारी त्या भगवंताला सर्व हकीकत सांगितली. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हटले की तुम्ही अशी ही विलक्षण प्रतिज्ञा केली, पण कोणाला तरी साक्षी ठेवून करायला पाहिजे होती ना. तुम्हा दोघाशिवाय इथं कोणी उपस्थित होता का? मग हे खरं कसं मानलं जावं? म्हणून आता माझ्यासमोर पुन्हा ते काय करा, करून दाखवा. अर्जुनानं पुन्हा काय केलं, सेतू तयार केला. पुन्हा मारुतीराय उडी मारून तो सेतू मोडणार. एवढ्यात भगवंतानं सुदर्शन चक्र त्या सेतूच्या खाली ठेवलं, त्यामुळे तो काही मोडला गेला नाही. आणि प्रतिज्ञेप्रमाणे ठरल्याप्रमाणे मग मारुतीरायांना त्या अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर येऊन थांबावं लागलं. म्हणून इथं वर्णन करतात की ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. आणि अर्जुनेसी, अर्जुनासह त्या रथामध्ये बसलेले त्याचे सारथी कोण आहेत, शारंग धरू भगवान श्रीकृष्ण. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. देखा म्हणजे पहा, तया प्रभूचे नवल, त्या प्रभूचं, सर्वशक्तिमान सर्व नियंत्या असलेल्या प्रभूचं नवल, त्याची नवलाई पहा. अद्भुत प्रेम भक्ताचे, त्याच्या मनामध्ये भक्ताविषयी किती विलक्षण असं काय आहे, प्रेम आहे. भक्ताचे अद्भुत प्रेम, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. कशावरून त्या भगवंताच्या मनामध्ये भक्ताविषयी अद्भुत असं प्रेम आहे, तर पहा, जे पार्थाचे सारथ्यपण करीतू असे, तो अर्जुनाचं सारथ्य करतोय. कोण? जो प्रभू आहे, जो सर्व नियंता आहे, सर्व सत्ताधीश आहे, सर्वज्ञ आहे. या सर्वज्ञ सर्वविद श्रुतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्व शक्तिमान तो प्रभू जो आहे, सर्व नियंता जो आहे, तो त्या पार्थाचं सारथ्य पण करतो आहे, अर्जुनाचं सारथ्य करतो आहे, रथ हाकण्याचं काम करतो आहे. त्या अर्जुनावर कृपाच करायची होती, ते कोणीतरी दुसऱ्या माणसाची काय केली असती, योजना केली असती. नाही, स्वतः त्या अर्जुनाचा रथ हाकण्याचं काम भगवंत करतो आहे. यावरूनच त्या भगवंताचं आपल्या भक्तावर किती अद्भुत विलक्षण प्रेम असतं हे लक्षात येतं. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पायिकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, तेणे पांचजन्य स्फुरिला अवलिळाची. त्याने दासाला, पाईक म्हणजे दास, तो अर्जुन भगवंताचा दास आहे, सेवक आहे, भक्त आहे, त्याला काय केलं, पाठीशी घातलं. भगवंत
सारथी आहे, रथ चालवतो आहे. कुठं आहे तो चालवणारा? पुढे आहे. तो पुढे झालाय आणि त्या भक्ताला काय केलं? पाठीशी घातलंय. पायीकू पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. आघात होणारे आघात त्याचं निवारण करण्याकरिता तो स्वतः पुढे बसलेला आहे. तेणे पांचजन्य स्फुरिला अवलिळाची, या ओवीचा अर्धा भाग. पुढचा जो श्लोक आहे पांचजन्यम ऋषिकेशो, त्या पदाचं काय आहे? व्याख्यान आहे. तेणे पांचजन्य स्फुरिला अवलिळाची, त्या भक्तप्रिय असलेल्या त्या भगवान श्रीकृष्णानं पांचजन्य नावाचा शंख अवलिळाची अगदी सहजपणे लीलया आस्फुरिला काय केला? वाजविला. आता इथून पुढं कोणी कोणी कोणत्या कोणत्या नावाचे शंख वाजविले त्याचं काय येणार आहे? वर्णन येणार आहे. आजची वेळ आपली झालेली आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नेमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणे तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.